नमस्कार, माझे नाव मोहिनी परब. आज पाहूया आपण छोले मसाला. एक उभा चिरलेला कांदा, 2 उभे चिरलेले टमॅटो, थोडं सुकं खोबरं. इथे खोबरं थोडंसंच घेतलेलं आहे कारण माझ्याकडे आधीचा ओल्या खोबऱ्याचा भाजलेला मसाला आहे. नंतर 4 ते 5 लसूण, 2-3 आल्याचे तुकडे, 2 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर. सर्व साहित्य एका कढईत तेल टाकून सगळं भाजून घेणे. सर्व साहित्य भाजून झाले की थंड होण्यासाठी ठेवणे. हा सर्व मसाला मिक्सरमध्ये घरगुती मालवणी मसाला टाकून बारीक करून घेणे. छोले रात्रभर भिजत ठेवून पॅनमध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घेणे. एका कढईत तेल तापवून कढीपत्ता फोडणीसाठी द्यावा. नंतर बारीक केलेले वाटण त्यात टाकावे. इथे मी फोडणीसाठी कांदा घेतला नाही आहे. तुम्हाला जर कांदा हवा असेल तर घेऊ शकता. 1 चमचा लाल मिरची पावडर व 1 चमचा घरगुती मालवणी मसाला टाकून सर्व मिक्स करून 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवावे. नंतर ग्रेव्हीमध्ये थोड्या बाजूने तेल सुटले की नंतर छोले व चवीपुरतं मीठ टाकून घ्यावे. सर्व मिश्रण एकत्र करून वरून कसुरी मेथी टाकावी. कसुरी मेथी हवी असेल तरच टाकणे. नंतर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजवून घेणे. यात तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस जेवढी हवी आहे तेवढे पाणी ओतावे. भाजीसोबत भाकऱ्या केल्या आहेत. त्यात तांदूळ, ज्वारी व बाजरी मिक्स करून भाकरी बनवली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.